विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स पार्ट 2 मधील सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 या चॅप्टर मधील आज एक आपण महत्त्वाचा पॉइंट बघणार आहोत। तो म्हणजे डिफरन्स बिटवीन द एरोबिक रेस्पिरेशन अँड अनारोबिक रेस्पिरेशन। आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय आणि अनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तर आज आपण ते पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपण जेव्हा दोन्ही पॉइंटचं विश्लेषण करते वेळेस किंवा अभ्यास करते वेळेस दोन्ही पॉइंट सायमल्टेनियसली त्यांच्यामध्ये काय फरक आहे तो जर आपण केलो तर आपल्याला लवकर लक्षात राहील। तर तोच आज आपण पाहणार आहोत, तो आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि अनारोबिक रेस्पिरेशन। एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, ऑक्सिशोषण, आणि अनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, विनॉक्सी शोषण। तर विद्यार्थी मित्रांनो, एरोबिक रेस्पिरेशनची डेफिनेशन बघू। ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर द एरोबिक रेस्पिरेशन। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कोणाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे। तर अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इज नॉट रिक्वायर्ड फॉर द अनारोबिक रेस्पिरेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाची गरज नाही, ऑक्सिजनची गरज नाही। तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिशोषण जे आहे, इट टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस। आता ही जी रिएक्शन रेस्पिरेशन आहे ते कशामध्ये होते, रेस्पिरेशन कशामध्ये होते, न्यूक्लियस मध्ये होते, ऍज वेल ऍज इन द सायटोप्लाझम। म्हणजे न्यूक्लियस मध्ये म्हणजे केंद्रकामध्ये आणि सायटोप्लाझम अशा दोन्ही ठिकाणी कोणती रेस्पिरेशन होते, एरोबिक रेस्पिरेशन होते। तर अनारोबिक रेस्पिरेशन हे फक्त आणि फक्त इन द सायटोप्लाझम, ओनली द सायटोप्लाझम, म्हणजे फक्त सायटोप्लाझम मध्ये होते। तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर एक लक्षात घ्या, ऍट द एंड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन CO2 and H2O is formed। जेव्हा एरोबिक रेस्पिरेशन जेव्हा संपते तेव्हा संपत असतो तेव्हा त्याच्यापासून CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, H2O म्हणजे वॉटर, असे दोन मॉलिक्यूल तयार होतात। आणि ह्या अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय तयार होते, तर CO2 ऍट द एंड ऑफ अनारोबिक रेस्पिरेशन, म्हणजे ह्या अनारोबिक रेस्पिरेशनच्या शेवटी CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि C2H5OH म्हणजे इथेनॉल हे तयार होतो। आता C2H5OH म्हणजे काय, C2H5OH। त्यानंतर लक्षात घ्या, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन लार्ज अमाउंट। म्हणजे ह्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जी एनर्जी तयार होणार आहे ती एनर्जी कशी होणार आहे, लार्ज अमाउंट म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये तयार होणार आहे। आणि अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन द लेसर अमाउंट, म्हणजे इथं काय होणार आहे, कमी प्रमाणामध्ये एनर्जी तयार होणार आहे। त्यानंतर लक्षात घ्या, एरोबिक रेस्पिरेशन, आता ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन अनारोबिक रेस्पिरेशन। म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ग्लुकोजचं काय होते, पूर्णपणे ऑक्सिडायझेशन होते, कशामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये। पण अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय म्हणले, ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड, म्हणजे याच्यामध्ये ग्लुकोज काय होते, इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होते, लक्षात घ्या। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एकूण किती मॉलिक्यूल तयार होते, 38 मॉलिक्यूल ऑफ ATP आर फॉर्मड। म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन जेव्हा होते तेव्हा 38 मॉलिक्यूल 38 मॉलिक्यूल ऑफ कोणाचे तयार होते, ATP चे। एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 मॉलिक्यूल्स ऑफ ATP आर फॉर्मड ड्यूरिंग द रेस्पिरेशन। आणि त्याच्यामध्ये काय, आता विद्यार्थी मित्रांनो, ATP म्हणजे काय, A म्हणजे ऍडिनोसाइन, T म्हणजे ट्राय आणि P म्हणजे फॉस्फेट। म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 मॉलिक्यूल ATP चे तयार होतात आणि अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये 2 मॉलिक्यूल्स ऑफ ATP। इथे फक्त आणि फक्त 2 मॉलिक्यूल ATP चे तयार झाले, कशामध्ये, अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये। आता त्याच्यानंतर अजून एक आपल्याला बघायचं आहे, आता याच्यामध्ये केमिकल रिएक्शन कशी होती, आता रासायनिक अभिक्रिया कशी होती ते बघायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, C6H12O6, C6 म्हणजे किती, कार्बन 6 आहेत, हायड्रोजन 12 आहेत आणि ऑक्सिजन 6 आहेत। आणि त्याची रिएक्शन कोणासोबत झाली, 6CO2 म्हणजे 6 ऑक्सिजन सोबत झाली आणि त्याच्यापासून काय तयार झालं, 6H2O म्हणजे 6 पाण्याचे मॉलिक्यूल, 6CO2 म्हणजे 6 कार्बन डायऑक्साइड आणि 686 किलो कॅलरी एनर्जी तयार झाली। हे झालं एरोबिक रेस्पिरेशनचं। तर अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय तयार होते, C6H12O6 म्हणजे काय, ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं काय होतंय, ऑक्सिडेशन होते, त्याच्यानंतर त्याच्यापासून काय तयार होते, 2 मॉलिक्यूल ऑफ द इथेनॉल C2H5OH आणि 2 मॉलिक्यूल ऑफ द CO2 आणि काय तयार होते,
फक्त 50 किलो कॅलरी एवढी एनर्जी तयार होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं एरोबिक रेस्पिरेशन आणि अनारोबिक रेस्पिरेशनचं डिफरन्स बिटवीन.